नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. सायली आणि अर्जुन घराबाहेर गप्पा मारत असतात. त्यावेळेस तन्वीच्या पाठीमागून हा तिच्या मैत्रीचा आवाज नव्हता, तो ओळखीचा वाटत होता असं बोललं जातं. अर्जुन चैतन्याला कॉल लावतो आणि बाबूला तुळजापुरून घेऊन आपल्या ऑफिसच्या रूममध्ये ठेवायला लावतो आणि खूप प्रिकॉशन घे हे देखील आठवण करून देतो. ही बातमी लीक झाली नाही पाहिजे हे देखील बोलतो. तो फोन ठेवतो. त्यानंतर इकडे नागराज बाहेर जायच्या तयारीत असतो. त्यावेळेस सुमन त्याला हटकते आणि सांगून जा असं बोलते. त्यावेळेस तिच्यावर ओरडणार तेवढ्यात समोरून प्रतिमा येते. तो शांत होतो आणि हो इथं जेवणार आहे असं बोलतो. तो बाहेर जाऊन एक कॉल करायचा असं विनंती करतो. बाहेर गेल्यानंतर तो प्रियाला कॉल लावतो. प्रियाला बोलतो की दादाने माझं बाहेर निघणं बंद केलं आहे आणि बाहेर निघायचं असेल तर मला घेऊन जायचं असं रविराज बोलतोय. त्यामुळे 24 तास काय मी राखून द्यायचं असं प्रिया बोलते. तर हा बोलतो आणि माझ्या नवऱ्याला मी काय सांगू असं बोलल्यानंतर तुझं तू बघ असं नागराज बोलतो आणि त्या मैपतवर नीट लक्ष दे असं बोलतो. इकडे प्रिया तुमचं घराच्या बाहेर असलेलं कुत्र्यासारखे हाल झाले आहे असं बोलते. इकडे मैपत मुद्दामून गाणं म्हणतो आणि हे बबले असं बोलतो. त्यावेळेस ती चिडते. मैपतला ती आठवण करून देते की साक्षी जिवंत आहे हे मला कळलेलं नाही, नागराजनेच सांगितलेलं आहे. इकडे अश्विन तिला कॉल करतो तर ती वाढदिवसाला गेली आहे असं सांगते आणि 2 मैत्रिणींची नावं सांगते. ही 100% खोटं आहे असं सायलीला वाटतं. त्यानंतर तू तिला बाहेर का ठेवतोस, तुझ्यावर संशय का घ्यायला लावतोस असं अश्विन बोलतो. त्यावेळेस अर्जुन देखील त्याच्यावर ओरडतो आणि तिला सूट देऊ नकोस असं बोलतो. पण हा का ऐकेना, बायकोच्या प्रेमात येडा झालेला असतो. वर गेल्यावर सायली आणि अर्जुन बोलतात की आता बाबूला घरी आणलं पाहिजे. बाबू बोलतो की मला भीती वाटत आहे मैपतची, त्यावेळेस घाबरू नकोस मी उद्या येऊन भेटतो असं अर्जुन बोलतो. त्यावेळेस त्याची मान दुखते आणि आम्ही लहानपणी असताना मधुभाऊंची मान अशीच चोळायचो आणि पाठ देखील पायाने दाबायचो. त्यावेळेस पाठ दाबायला तुमच्या मुलीला आणा असं सायली बोलते. त्यावेळेस रोमॅन्टिक सीन तुम्हाला बघायला मिळेल. साक्षी जिवंत आहे आणि नागराजने मला सांगितलेलं असं ती बोलते. खरं तर हुकुमाचा पत्ता तिने काढलेला असतो. मैपत देखील असं बोलतो की तू का डोक्यावर पडली आहेस का, त्यावेळेस मी स्वतः बघितलं आहे असं ती बोलते. त्याच्यानंतर हा ॲग्री होतो. मैपत ती पाणी प्यायला देते आणि स्वतः देखील पिते आणि मी तुमचीच आहे. एक वेळेस नागराज जरी सापासारखा दंश करू शकेल पण मी नाही असं ती बोलते. इकडे अश्विन समोर सकाळी प्रिया येते. त्यावेळेस सर्वजण नाश्ता करत असतात आणि कशी झाली पार्टी असं विचारल्यानंतर ती तिसऱ्याच मुलीचं नाव घेते. तर अश्विनला आश्चर्य वाटतं की ही कुणाचं नाव घेत आहेत. त्यावेळेस सायली आणि अर्जुनचा डाऊट क्लिअर होतो की नक्कीच ती कुठेतरी गेली असेल, मैपत बरे असेल असा त्यांना संशय असतो. इकडे नागराज मैपतकडे येतो आणि मी तुला मारून टाकेल असं बोलतो. सायली अर्जुन बाबूकडे येतात आणि घटनास्थळाची जास्तीत जास्त माहिती देण्याचं वचन हा बाबू देतो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.